नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. एका गावामध्ये सरकारी नोकरीत असलेला तरुण त्यानं त्या गावातल्या मुलीशी, देखण्या तरुणीशी लग्न केलं. लग्नानंतर तो काही दिवसांनी त्या गावात गेला. गावातल्या तरुणांच्या सोबतीनं तो गप्पा मारता मारता एक त्यातला न राहून त्याला म्हणाला की आमच्या गावातली सर्वाधिक सुंदर, सुस्वरूप, सेक्सी मुलगी तुम्हाला मिळाली, पण तुम्ही फक्त तिचं बाह्य रूप बघितलं, आतली माहिती घेतली नाही. जर आतली माहिती घेतली असती तर तुमच्या ते लक्षात आलं असतं की ही तरुणी लग्नापूर्वी गावातल्या तरुणांचं गावजेवण होती, म्हणजे तुम्ही लग्न केलं नसतं. मित्रांनो, आज सकाळीच एक बातमी माझ्या कानावर आली की आपल्या या राज्यातले जे शाळकरी मुलं आहेत, गोर गरीब शाळकरी मुलं आहेत की ज्यांना शाळेचं दप्तर देखील विकत घेणं शक्य नसतं, त्या मुलांना राज्य शासन आता दप्तर देखील मोफत देणार आहे आणि त्याचं बजेट आहे 174 कोटी रुपये. योजना वाईट नसते. कुठलीही शासकीय योजना कोणत्याही सरकारच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातून निघालेली योजना कधीही वाईट नसते. आणि फडणवीस हे तर इतर मंत्र्यांसारखे विकृत वृत्तीचे नाहीत. त्यांच्या प्रत्येक योजनेला केवळ आणि केवळ देशप्रेमाचं भरतं आलेलं असतं. पण त्यांची देखील तीच फसगत होते जी इतरांची झालेली असते. म्हणजे दप्तराची योजना अतिशय उत्तम, पण त्या 174 कोटी रुपयांची दप्तरं विकत घेत असताना त्या दप्तरासाठी प्रत्येकी जी किंमत लावल्या जाणार आहे ती किंमत आणि वास्तवातलं दप्तर तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा ज्यांना ही कंत्राटं दिली आहेत आणि ज्या मंत्र्यांना कंत्राटं दिली आहेत त्या दोघांनाही तुम्ही ढुंगणावर लाथा मारायला नक्की कमी करणार नाही. कारण हे दरवेळी घडतं. आणि तुकाराम मुंडे यांना नेमकं तेच सांगायचं आहे की इतर मुख्यमंत्र्यांच्या योजना, त्यांच्या डोक्यातून निघालेल्या योजना, त्याहीपेक्षा सर्वोत्तम योजना या फडणवीसांच्या डोक्यातून निघाल्या. पण ज्या ज्या ठिकाणी शासकीय योजनेतून म्हणजे शासकीय खर्चातून, मग त्या आश्रमशाळा असतील किंवा शाळांमधून खिचडी, शिधा वाटप असेल किंवा इतरही काही धान्य वाटप असेल, वसतिगृह असतील, त्या ठिकाणचं जेवण, थोडक्यात काय, ज्या ज्या ठिकाणी आपल्या या राज्यामध्ये दरवर्षी कोट्यावधी रुपये, तुम्ही त्या आकड्यांची कल्पनाही करू शकत नाही, कोट्यावधी रुपयांचं जे अन्नधान्य वेगवेगळ्या पद्धतीनं वाटप केलं जातं. मला असं वाटतं तुकारामजी, पुढले 3 महिने तुम्ही काहीही करू नका. ही इकडे घडी व्यवस्थित बसलेली आहे. सगळ्यांच्या ढोंगणात तुमचा दांडू जो आहे तो मस्त घुसला आहे. त्यामुळे आता या राज्यातल्या हे जे उपाहारगृह असतील किंवा जिथे जिथे अन्नाचा आणि ड्रग्सचा संबंध येत होता, फूड अँड ड्रग्सचा जो संबंध येत होता, ते सारे वटणीवर आले आहेत. आणखी वटणीवर येतील कारण तुमचा स्टाफ वटणीवर आला आहे. पण तुम्ही स्वतः मराठवाड्यातून आले आहात, तुम्ही स्वतः ग्रामीण भागातून आले आहात, तुम्हाला गरिबीचे चटके, त्याची झळ तुम्हाला ठाऊक आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला हे सारं वास्तव माहिती आहे. तुम्ही सारी कामं बाजूला ठेवा आणि ज्यांचा अतोनात छळ होतो, ज्यांना अतिशय निकृष्ट दर्जाची जेवण दिलं जातं, अन्न दिलं जातं, अन्न पुरवलं जातं, इतर माध्यमातून त्यांना
पोटासाठी काही गोष्टी दिल्या जातात, त्यांचा दर्जा या कंत्राटदारांनी, मंत्र्यांनी आणि त्या सचिवांनी, अधिकाऱ्यांनी त्याची पूर्णतः वाट लावलेली आहे. आणि त्याचं एक टोळकं आहे, काम करणारं एक 10 लोकांचं टोळकं आहे त्या ललवाणी पद्धतीनं. तो मुनगंटीवारांचा उजवा हात, जो मुनगंटीवारांचे सारी कामं बघतो, तो काय कळतच नाही आहे. एक पोरगी असलेल्या मुनगंटीवारांना का ललवाणीसारख्या सप्लायरला मदत करावीशी वाटते. आणि यांना म्हणे फडणवीसांची जागा घेऊन मुख्यमंत्री व्हायचं आहे. असे काही प्रकार त्या मुनगंटीवारांचे माहिती आहेत. एनिवे, तर तुकाराम मुंडे, तुम्ही या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवून आधी या गोरगरिबांना जे अन्न वाटप केलं जातं तिथे धाडी घाला, तिथे मुक्काम करा, तुमच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तिथे पाठवा. म्हणजे या विदारक, या अतिशय घाणेरड्या संकटातून आपल्या या राज्यातली किमान आजपासून पुढची पिढी सुखानं जगेल, सुखाचे 2 घास उत्तम दर्जाचे तोंडात टाकेल. बघूया मुंडे काय करतात ते. मित्रांनो, आपल्या या देशाचे गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी यांचे सर्वेसर्वा, त्यांचे सखा, त्यांचे पाठीराखे अमित शहा यांनी 12 किंवा 14 पासून अनेक राजकीय प्रयोग आपल्या या राज्यामध्ये राबविले. अर्थात त्यात अमित शहा यांची मोठी चुकी आहे किंवा त्यांचा फडणवीसांना विरोध असेलही, किंवा फडणवीस त्यांचे नंबर 1चे शत्रू आहे म्हणून त्यांना संपवण्यासाठी दरवेळी वेगवेगळे प्रयोग अमित शहा राबवतात, त्यातला तो प्रकार नाही. किंबहुना अमित शहा यांनी कोणतेही प्रयोग राबवले तरी फडणवीसांचा नितीन गडकरी कधीही होणं शक्य नाही. कारण जे प्रयोग या शहा किंवा मोदी जोडगळीनं त्या गडकरींवर किंवा त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी उपयोगात आणले, त्याचा उपयोग झाला. कारण गडकरी आपणहून अनेकदा चुकत होते, चुकत आहेत, त्यामुळे गडकरींचं त्यात नुकसान झालं. पण फडणवीस सावध होते. ज्या चुका गडकरींनी केल्या त्या चुका फडणवीसांनी केल्या नाही आणि त्यांनी ते अगदी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं. त्यामुळे शहांची पंचायत झाली. चुकांच्या बाबतीत माणूस विशेषतः जर त्याला स्वतःला श्रीमंत व्हायचं असेल, पुढल्या 10 पिढ्यांची जर सोय करायची असेल, तर त्याचा तोल घसरतो आणि तो नेमका जाळ्यात अलगद अडकतो. फडणवीसांच्या बाबतीमध्ये तो एक फकीर माणूस, जे काय आहे ते पक्षासाठी, जे काय आहे ते राज्यासाठी. त्यामुळे म्हणूनच मी मध्यंतरी म्हणालो होतो की भलेही मुख्यमंत्री कार्यालयाच्या आसपासचे काही असतील किंवा मुख्यमंत्र्यांना भेटणारे कोणी असतील किंवा त्यांच्या जवळचे असतील, नागपुरातले असतील, त्यांना वाटेल. एक बघा, तो शहजाद पुनावाला जो म्हणाला ना, ते नेमकं सत्य आहे की कोणताही पक्ष, म्हणजे भारतीय जनता पक्ष त्याला अपवाद नाही, कुठलाही पक्ष हा एखादा कार्यकर्ता किंवा नेता त्याची आर्थिक सोय लावत नसतो, त्याला कुठले आर्थिक पाठबळ देत नसतो, त्याला कुठेही पायावर उभं करत नसतो. ज्या त्या कार्यकर्त्याला, कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत, मंत्र्यांपर्यंत, आणखी अनेक, त्यांना राजकारण खेळण्याची, समाजकारण करण्याची, अमुक एखाद्या पक्षामध्ये जाऊन काम करण्याची हौस असेल तर ती त्यांनी करावी. पण त्याचवेळी पक्ष मला काही काढून देईल ही अपेक्षा जर ते करतील तर ती चुकीची आहे. ती अपेक्षा करणंही चुकीचं आहे. आणि
या पद्धतीची अपेक्षा संघाच्या फडणवीसांनी कधीही केली नाही, त्यामुळे ते मोठेच झाले. आणि कुठलेही त्यांच्यावर झालेले एक प्रकारे हे प्रयोग, राजकीय विष प्रयोग, त्यातून ते तावून सलाखून बाहेर पडले, यापुढेही बाहेर पडतील. अनेक प्रयोग त्यांच्यावर करण्यात आले आणि एकच प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे, तो म्हणजे विनोद तावडे यांना ताकद देण्याचा. आणि ताकद दिल्यानंतर विनोद तावडे यांनी ज्या पद्धतीने त्याचा निदान आज तरी सदुपयोग करून घेतला आहे. पण तावडेंना मोदी शहा यांनी राज्यात पाठवलं नाही, त्यांनी राज्याबाहेर त्यांना मोठं केलं. त्यांना थेट राज्यसभेवर पाठवलं, खासदार केलं, त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस आता केला आहे. त्यानंतर अगदी काल परवा याच तावडेंवर आता उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांनी टाकली आहे. अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या साऱ्या. त्याही पलीकडे तुम्हाला एक जबाबदारी ठाऊक नाही की मोदी आणि शहा यांना जर अमुक एखाद्या नेत्याकडून त्रास होत असेल, पायात पाय अडकवला जात असेल, तर त्यांच्याशी समन्वय साधण्याचा, त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याची मोठी जबाबदारी तावडेंकडे असते. पण एकाच वेळी तावडे दिल्लीत आणि फडणवीसांनाही तिथे बोलावून घेतल्या जाईल असं कदापिही शक्य नाही. तो मूर्खपणा, ती जोडगळी करणार नाही. आणि महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून ठीक आहे, तावडे तिकडे दिल्लीत आहे, पण राज्यातल्या फडणवीसांना तिथे बोलावून घेतल्या जाणार नाही. जे फडणवीस मोदींना भेटून आल्यानंतर म्हणाले तेच नेमकं सत्य आहे की मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या जनतेनं आणि मोदी साहेबांनी मला स्वीकारलेलं आहे, मी महाराष्ट्रातच राहणार आहे. पण होतं काय मित्रांनो, तुमच्या आमच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात जे घडलं आहे ते उदाहरण मी तुम्हाला सांगतो की शाळेतला एखादा शिक्षक कडक असतो, कडक शिस्तीचा असतो. त्याला विद्यार्थ्यांकडून तंतोतंत अभ्यासाची, त्या विद्यार्थ्यावर असलेल्या जबाबदारीची अपेक्षा असते. आणि तिथे जर कुठल्या विद्यार्थ्यांनी गडबड केली तर तो शिक्षक त्याला झोडून काढतो, रागावतो, त्याला ताळ्यावर आणतो, वेगवेगळ्या शिक्षा देतो. त्यामुळे असा शिक्षक विद्यार्थ्यांना कधी आवडत नाही. फडणवीसांचं नेमकं तेच आहे की या राज्यातले या कडक शिक्षकाला काही कंटाळले आहेत, ते मोठे आहेत, पण त्यांना ठाऊक आहे की फडणवीस जर दिल्लीत गेले तर आपल्याला पुन्हा रान मोकळं, आणि ते घडत नाही. त्यांना कडक शिक्षक नको आहे, पण हा कडक शिक्षक जाणारा नाही, तो अगदी सुट्टीवर पण जात नाही. त्यामुळे फडणवीसांविषयी वेगवेगळ्या अफवा पसरवण्याची कोणीही उगाच या पद्धतीनं आगाऊपणा करू नये. राहिला प्रश्न, मी तुम्हाला सांगितलं की फडणवीसांना या राज्यामध्ये कॉम्पिटिटर निर्माण करण्यासाठी शहांनी विशेषतः अनेक प्रयोग राबवले, अनेकांना मोठं त्यांनी केलं. अपवाद फक्त विनोद तावडेंचा सोडला थोड्याफार प्रमाणात, इतर अनेकांना त्यांनी ताकद दिली. अगदी एकनाथ खडसेंपासून तर चंद्रकांत पाटील असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील, पंकजा मुंडे असेल, आशिष शेलार असेल, असे अनेक नेते भारतीय जनता पक्षाचे, त्यांना फडणवीसांच्या तोडीस तोड उभं करता येईल का याचे वेगवेगळे प्रयोग केल्या गेले, राबवल्या गेले, त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते सारे प्रयोग फसले. त्यांची तेवढी झेप नव्हती. त्यांना फडणवीसांच्या तोडीनं ते काम करणं शक्य नव्हतं. अगदी एकेकाळी महसूल मंत्रीपद दिलेल्या चंद्रकांत दादांना
जो थेट अमित शहांचा मेहुणा आहे, त्यांच्या बायकोचा भाऊ आहे, त्यालासुद्धा तेवढी झेप घेता आली नाही. तो तर फडणवीसांच्या आधीपासून हा महाराष्ट्र बांधतो आहे. भारतीय जनता पक्ष विद्यार्थी परिषद त्याला मोठं करतो आहे. पण तरीही ती झेप घेणं, ती मेहनत करणं किंवा त्या तोडीस तोड काम करणं, राबवून घेणं, निर्णय घेणं एवढं सोपं नसतं. त्यामुळे नो चॅलेंज टू फडणवीस. फडणवीसांना पर्याय नाही, उपाय नाही. उगाच या कडक हेडमास्टरच्या कुठल्या यशामध्ये काड्या करू नका, तुमच्या अंगलट येईल. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.